जामखेडमध्ये आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत घेतल्या गेलेल्या आमसभेमध्ये शासकीय कामकाजाचा आढावा घेतला गेला। यावेळेला नागरिकांनी नगर परिषदेच्या माध्यमातून सुरू असलेल्या योजनेत ठेकेदारांकडून होत असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत तक्रार केली। तक्रारीनंतर अधिकाऱ्यांकडून अत्यंत मोघम उत्तर मिळताच आमदार रोहित पवार यांचा पारा चढल्याचं पाहायला मिळालं। आला नाही तर अधिकारी आला त्याचं काय करायचं ते आपण बघू। बोगसच आहे तो, मॅनेज करून आलाय, त्याने कॉन्ट्रॅक्ट मॅनेज केलेला आहे, त्याला कुठलाही अनुभव नाही आणि या बाबतीतली आम्ही वरच्या लेवलला एन्क्वायरी लावलेली आहे। आता तुम्ही कधीचा फोटो घालते ते चेंबर एकदा आपण जाऊन दोघं पाहू, सकाळी या आपण दोघं जाऊन पाहू तुमचं जे अडचण आहे हे आतापर्यंत काय गोट्या खेळत होता का? अरे हे फोटो काय बावळट लोक आहेत का? नाही नाही सर, ही काय वेडी लोक आहेत का? खिशात काढ, हात काढ आणि लय शहाणा काम करतोय तू इथं। मिजाज खोर तू बनू नको, तुला सांगतोय। या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेले हे खराब क्वालिटीचं झाले। हा तुमच्या बापाचा पैसा नाही, हा लोकांचा पैसा आहे। तू कुठलाही असशील इथं यांना राहायचे, त्यामुळे हे खराब कामं आहेत म्हणजे आहेत, ह्या लोकांनी दाखवलेली आहेत। उद्या बघतो करतो, तुमचे पराक्रम आम्हाला माहिती आहे, तुझ्या अधिकाऱ्याचे पण माहिती आहेत। त्यामुळे अशा खराब क्वालिटीचं काम कुठलाही कन्सल्टंट तू लावला असला तरी ते चांगल्याच क्वालिटीचं काम झालं पाहिजे हे बघण्याची जबाबदारी तुमची आहे। जास्त अहंकार ॲटिट्यूड दाखवू नको। उद्या ही माणसं पिसाळली ना, तुला फिरता येणार नाही इकडं। हे असले काम चुकार असतील ना, डायरेक्ट शेण थापा यांच्याशी। संविधानाने आणि घटनेने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे। कुणी कसं वागावं, कसं बोलावं, कसं काम करून घ्यावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो आणि त्या पद्धतीने प्रत्येक जण काम करत असतात। अधिकारी ॲटिट्यूड दाखवतात, हे काय नवीन आहे का आता महाराष्ट्रात? राज्य व्यवस्था ही आता राजकारण्यांच्या कमी हातात आणि अधिकाऱ्यांच्या जास्त हातात आहे। अधिकारीच महाराष्ट्र चालवत आहेत। कोण विचारतं आमदार खासदारांना? कोण विचारतं कोण आमदार खासदारांना? बिल्डिंगचे पैसे का आमदार खासदार खातात? अनधिकृत बिल्डिंगचे 200 रुपये स्क्वेअर फीट स्लॅबला लागायचे, एका अधिकारी घ्यायचे, आमदार खासदार घ्यायचे? कोण घ्यायचं काय माहित नाही। ठाणेकरांना पैसे कुठे जायचे? आता रोहित पवार जे बोलले म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याला पब्लिकली म्हणणं की तू काय गोट्या खेळत होतास का, खिशातनं हात काढ, आणि ही जी भाषा आहे अतिशय चुकीची आहे। तुम्ही त्यांच्यावर कारवाईची मागणी करा, तिथे धरणं द्या, त्यांच्या विरुद्ध बोला, सक्त शब्दात बोला, पण हे कुठेतरी चुकतंय असं मला वाटतंय आणि याच्यापुढे ही भाषा खपवून घेतली जाणार नाही। बरोबर आहे ना, गोट्या हा काही शब्द काय, गोट्या म्हणजे गोळ्या असतात, कंच्या खेळत होते काय, तर वाईट काय? यापेक्षा नालायक लोक वाईट बोलत आहेत ना सत्तेमधील। तर एखादा अधिकारी जर उडवाउडवीची उत्तरं देत असेल आणि लोकप्रतिनिधी पुढे, तर त्याला जाब आजचे म्हणजे कोणाच्या बाबाला आम्ही घाबरणारच नाही अशा प्रकारची मानसिकता प्रशासनाची झाली असेल आणि मस्तीमध्ये असेल प्रशासन, तर त्यांना धडा शिकवलाच पाहिजे। हे फार मस्तीत आले आहेत। कोणताही माणूस पैशाशिवाय काम करत नाही। कुठलाही अधिकारी कर्मचारी बिना पैशानं फाईलला हात लावत नाही, टेबल सरकत नाही। इतका प्रचंड भ्रष्टाचार राज्यामध्ये कधीच झालेला नाही ना कधीच होता नाही। ही परिस्थिती सर्वसामान्य माणसाला आता भोगावं लागत आहे। त्यामुळे हे माजलेलं प्रशासनाला दुरुस्त करायसाठी जर शब्दाचा वापर केला तर गैर आहे असं मी मानत नाही। एक गोष्ट अशी आहे की बोलताना प्रत्येकाने एक पथ्य पाळलं पाहिजे, ते पथ्य ते सुद्धा पाळतील पुढच्या काळामध्ये अशी मी अपेक्षा करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।